संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचं आज आळंदीहून प्रस्थान आज 9 वाजता झाला आहे। यावर्षी या प्रस्थान सोहळ्याच्या वेळेत बदल करण्यात आला। साधारणपणे दुपारी 4च्या सुमारास प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होते, मात्र यंदा रात्री 9 वाजता या सोहळ्याचे प्रस्थान झाले। यावेळी प्रचंड भाविक भक्त या सोहळ्याला उपस्थित होते। संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचं आज आळंदी येथून प्रस्थान झालं आहे। यावर्षी प्रस्थान सोहळ्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे। दरवर्षी साधारणपणे दुपारी 4च्या सुमारास प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होते, मात्र यंदा रात्री 9 वाजता या सोहळ्याला सुरुवात झाली आहे। माऊलीच्या मंदिरात दर गुरुवारी माऊलीची महापूजा केली जाते आणि माऊलींना मंदिर प्रदक्षिणा घातल्या जातात। त्यामुळे नित्य नियमाप्रमाणे गुरुवारची पूजा दुपारी करण्यात येणार आहे आणि ही पूजा झाल्यानंतरच प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली। माऊलीच्या पालखीचा मुक्काम दरवर्षी त्यांच्या आजोळ घरी होतो, मात्र यंदा आजोळ घराच्या इमारतीचं दुरुस्तीचं काम सुरू असल्यामुळे माऊलीच्या मुक्कामाचं निवासस्थान बदलण्यात येईल अशी चर्चा होती। मात्र माऊलींचा यावर्षीही मुक्काम आपल्या आजोळ घरीच झाला आहे। त्या इमारतीच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्याने भाविकांना थोडी अडचण झाली। पालखीचं मुक्काम आळंदीतील आजोळ घरीच झालेला आहे। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स। वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 73 50 62 56 56।